नमस्कार भावा बहिणींनो. तर कोणी कोणी आमरस खाल्ला सांगा बरं. आमच्या तर आमरस कोणच खात नाही बाई, म्हणून आमरसच करत नाही बघा. पहिल्यांदा आंब आलं, आंब घेतलं. ठीक आहे, किलोभर आंब घेतल्यात रस बनवायला. रस पिऊन दमला चिलमाय, आता आंब्याचा रस खायला ये म्हणलं. माय गाणं पण नाही निघलंय, लय व्हायरल झालंय म्हणते ती, म्हणून आपण पण छोटासा डायलॉग मारला म्या. हे काय आंब, मला आंबा खाण्यापेक्षा आंब्याचं वास लय आवडतो. तर त्याच्या आधी आपलं घर बघून घ्या. भाजीपाला हे बघा, इथनं सुरुवात करते. हे आपलं भिताड, हे आपल्या मान्य अशा बघू शकताय का. मी उभा राहिली तिथं पण बघा, नाही तर माणसां घाण दिसते तिथं उभा राहिली, निर्मळ जागा दाखवते. आपल्याला नाही बाहेर जमत तसलं. पाणी फिनी भरून घ्या चकचकात, आणि त्यात कारलं शिजवलंय. कारलं शिजवले मिठात. मग म्हटलं चला तुम्हाला दाखवावं म्हणलं. त्याच्या आधी आपला बॅकग्राऊंड आहे की नाही, तर बघू शकता. हे आपलं आता संध्याकाळच्या वाजल्यात 7. तर तुम्हाला आता खोटं वाटत असेल, खरंच 7 वाजल्यात, कारण आता मी कामाला गेलती, कामावून आली. आता म्हणलं होतं नाही सांगावं, पण माझे भाऊ बहिणी आहेत ना, त्यांना वाटतं ज्योतिताई सगळं सांगावं. ते पण तुमचं बरोबर आहे, सांगते मी. पण तिथं हेड्याव काढायला पण मोबा नाही, काय नाही. एपर्सची कंपनी आहे, पहिले जात होती तिथंच. भरपूर बाया आहेत त्या, 10 बाया आहेत त्या. मग त्यांच्यात मला म्हणलं मला पण घ्या बाय म्हणलं. म्हणले बरं चालतंय. मग काय झालं, गेले वळकीने वळक, आणि त्यात मला बोलू वाटत नाही ना. माझं तोंड पण सुकल्यासारखं वाटत असेल. ही माझी दाढ आहे ना पूर्ण सुजली, अक्कलदाढ आली, अक्कलदाढ. आताशी मला अक्कल आली. एवढीशीच कुणी आहे, दात बी नाही, पक दात उगवलाय आणि कुणी आहे, कुणी निघली एवढीशी. आईला म्हणलं अगं माझी दाढ लय दुखतीये, आणि दाढ बी नाही दुखत म्हणलं. दाढ अख्खी बी नाही म्हणलं, तुटून पडली का काय ग. मला म्हणले काय नेमकं झालंय. म्हणलं एवढूसच आहे, एवढूसा दात आहे. तर म्हणली अक्कल आली तुला. म्हणजे म्हणलं याच्या आधी मला अक्कल नव्हती काय ग. म्हणली हां आता अक्कल आली, आता हुशार झाली. म्हणलं बरं झालं बाय, म्हणलं मला अक्कल आली, हे की नाही. तर जाऊ द्या, असं मन आहे पहिल्या बायांचं. आमरूस काय नाही करायचा, असंच आंब घेतल्यात खायला बानूसाठी, कारण आमरूस कोण खात नाही आणि बानूला पण जुलाब लागतात, त्यामुळं आमरूस काय करणार नाही आम्ही. असा आंबा आहे का नाही, नुसता रस काढायचा असा आयताच, म्हणजे असा पिळायचा, तिला जेवढं खाऊ वाटतंय तेवढंच. आणि एका फुलपात्रामध्ये त्या साखर फिकर काहीच नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता, मी त्याचा ज्यूस नाही करू शकत. असं पिळून काढणार एका आंब्याचं, म्हणजे तिला खाऊ वाटतंय तेवढं, आणि तेवढं तसंच पाजणार, कारण रस. आणि हां तुम्हाला सांगायचं राहिला, किती दिवशी दुनियाचा आंब महाग, 200 रुपये किलो, 300 रुपये किलो, 400 रुपये पण किलो असं आंब होतं. आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की बाबा किती मंगळवारी आहे, आणि आपल्याला मंगळवारी का कवा होती पण लक्षात नाही. मग बाजारा दिवशी आहे मला म्हणली, म्हणजे तिनं मला म्हणलीच नाही की आंबा घेऊन येऊ द्या किती किती आहे. मी म्हणलो बरं चालतंय. ते हेडवतं तुम्ही बघितलाच असेल निवद ही दाखवताना, आहे का नाही. त्यावर आमरूस काही केलेला नाही, स्वयंपाक पण दाखवलाय मी. पण आंबच कुठं जायचं आणायला सांगा बरं, कुठं जायचं आणायला. म्हणून काय केलं, आंब्याची फुडी असतात का, एक आंबा कच्चा होता त्याच्या फुडी ठेवल्या. काय सांगायचं,
जसं आहे तसं खावं लागतंय. इकडं गावाकडं लय पंचायत आहे, वारं कावदं नंदून वेंदारीन मरणाचं. तर तुम्हाला आईला दाखवते की आई कुठं गेलती. तुम्ही म्हणता तुझी जीभ लय लाल दिसते, कारण लय जणांचं बारीक लक्ष असतं या वाईट कमेंट करणाऱ्याचं. म्हणून त्यांच्या आधी सांगते मी खाल्लंय गारीगार आहे काय. मग उन्हात तानाचं तर बाणव लागले वरडायला. आता ही कुठं गेलती तुम्हाला दाखवते. मळवट फिळवट बघा, बरं वाटायला लागलं की पळती. बघा कोणता देव आहे ते? कोल्हापूरची आहे, लक्ष्मी आहे. तर ही गेलती तिथं कुठं तरी जायला देवाला. ती आई आजारी पडली होती. आईच्या गुरुनं सांगितलं वाटतं देवी जळला काढायला का काय असं. मदत करा. आता कसं आहे, कुणाला आपण पैसे मागावं आपल्याकडे जेव्हा येतात. देवाने पण नाही का चारी डोळं उघडून आमच्याकडे बघावं, बका बका मदत करावी. मदत पण करा तुम्ही थोडीफार देवासाठी. कारण आपल्याला मंदिर बांधायचंय. मंदिर बांधायचंय म्हणजे लय दिवसापासून विचार आहे. मंदिर आहे, जुन्या जाग्यावर आहे. ती तुम्ही कधी बघितलं पण नसेल आणि आम्ही कधी तिकडं गेली पण नाही. पण मंदिर बांधलंय, पण त्याला कुत्री ही जाते. ती मंदिर पण असं मंदिर नाही, आपलं छोटंसं नुसतं इटा रचल्या त्या आणि वरनं एक पत्रा आहे. तर त्यात पूजा पण करता येत नाही काय नाही. मग असं माझी इच्छा होती की आपलं चांगलं झालं, तुमच्या आशीर्वादाने झालंय चांगलं. पण आता कसं आहे, आपल्याला याचं देणं अजून लय झालेलं आहे. त्यामुळं मग म्हटलं की आईचं म्हणणं असं आहे की मदत करा. आता ही देवाची आहे, कुणी नावं ठेवत जाऊ नका. नावं ठेवणारी भरपूर आहे ती, आणि चांगली बोलणारी पण देवा माणसाची पण माणसं आहेत आपले भावा बहिणी. आणि हो का, ही गेलती देव होता, कुणाचं तर कारण होतं. ती काय मळवट ही बघा भरलेला. ती तिची झुळी आहे देवाची. बघू शकता याच्यात काय नाही दुसरं, फक्त पीस आणि प्रसाद आहे वाटतं. ही लिंबू आहे आणि नारळ हे असा झुळीला वाहत्यात. गेल्या बारचीने बी म्हणजे कारण आता लय निघले. ही वटीनं भरली आणि गहू आहेत आपलं थोडं. आणि ही बघा गळ्यातलं येत आहे. येत भूत खित लागली की याने मारते ती. हेच काहीतरी असं. तर चला जाऊ द्या. हेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर लिंबू नारळ आणि देवाचं पण काय कमी पडत नाही म्हणा. सकाळी गेलेली आता आलेली. आणि इकडलं बघा आमच्या इकडलं वातावरण हो का कसलं डेंजर आलंय. आबळच आलंय हो का खंडीवर. तर आपला बाहेर पण राडा नसतो काय नसतंय. बानूबाई घरातही काय खेळती दिसत असेल तुम्हाला. आता अंधारात कूलर चालू आहे ना तिला, म्हणून बाहेर काढली नाही, धुरळा जातोय डोळ्यात. तर चला बाय. आणि हां, मी जेवढं सांगितलं का नाही तेवढं आता मी किती खरं म्हणजे किती योग्य आहे किती का आहे हे आपल्याला एवढं ज्ञान नाही. जेवढं आपल्याला वाटतं तेवढं आपण सांगतो. आणि माझं कसं आहे, जे पण असतं ते आमच्या घरातलं रुटीन असतं. कुठं बाहेर नाही जाऊन हेड्या बनवत आम्ही, किंवा नाचून फिचून नाही बनवत. असलं आपल्याला नाही पण येत आणि नको पण. जेवढं आहे तेवढ्यातच पाय पसरायचं. काय म्हणतात ना, हातरून बघून पाय पसरायचं. तर चला, हेडवले मोठा झाला काय. इकडं नेटचं पण म्हणते ते टावर पाडलं म्हणून नेट, आणि कधी कधी नेट पण नसते त्यामुळं होतंय तसं. तर वारं सुटलंय. चला